42 वर्षाचा राजकीय प्रवास हा खूप मोठा आहे. या विषयावरती मी बोलणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. अजितदादांच्या निधनानंतर पक्षातील समीकरणं झपाट्यानं बदलताना दिसत आहेत आणि आता थेट सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनाच साईडलाईन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात वाढू लागली आहे. सुरुवात झाली ती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी यादीपासून. या यादीत पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांची नावच डावलली गेली होती आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पुढे येत ही फक्त तांत्रिक चूक होती असं सांगत विषय शांत करण्याचा प्रयत्न केला. पण खरी चर्चा तर त्यानंतरच सुरू झाली, कारण त्यानंतर दुसरी नवी यादी समोर आली आणि या यादीत सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची नावं तर होती, मात्र त्यांच्या पदांचाच उल्लेख केला गेला नाही आहे. दुसरीकडे मात्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. इथूनच पक्षातला नवा पॉवर गेम सुरू झाला. तटकरे यांचं प्रदेशाध्यक्षपद गेलं का? पक्षात आता नवं नेतृत्व पुढं आणले जाते का? आणि हे सगळं नेमकं कोणाच्या इशारावरून सुरू आहे असे प्रश्न आता पक्षातच विचारले जाऊ लागलेत. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणामुळं तटकरे आणि पटेल प्रचंड नाराज आहेत. इतकंच नाही तर दोन्ही नेत्यांनी 12 मे रोजी थेट सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत पार्थला समज द्या, आम्ही देखील पक्षासाठी अनेक वर्ष अहोरात्र मेहनत घेतली आहे. अजितदादा असताना अशा प्रकारच्या घटना कधी घडल्या नाहीत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा मानसन्मान राखला गेला पाहिजे अशी थेट तक्रारच शरद पवारांकडे केल्याचं बोललं जात आहे. एवढ्यावरच हा वाद थांबला नाही. आता दिल्लीतील पक्ष कार्यालयातही काही नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. या सर्व निर्णयामागं पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचाच प्रभाव असल्याचा दावा संबंधित नेत्यांकडून केला जातोय. अजितदादांच्या अनुपस्थितीत पक्षात मोठी सत्ता संघर्षाची खेळी सुरू आहे का? राष्ट्रवादीतलं हे वादळ पुढे जाऊन मोठ्या फुटीत बदलणार का? शरद पवार या नाराजीवर पडदा टाकणार की तटकरे पटेलांचा रोष आणखी वाढणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.